नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की नावल डॉकयार्ड मुंबई भरती म्हणजेच मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये 301 जागांसाठी अप्रेंटिस पदाची भरती निघाली मित्रांनो. अप्रेंटिस म्हणजेच शिकाऊ उमेदवारासाठी. ठीक आहे. तर त्यामध्ये एकूण जे टोटल जागा आहेत त्या 301 जागा आहेत. पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी. त्यानंतर मित्रांनो इथे आपण पाहू शकतो की कुठल्या कुठल्या ट्रेडसाठी पदसंख्या किती आहेत याची सविस्तर माहिती ते PDF ओपन करून म्हणजे त्याचं नोटिफिकेशन ओपन करून मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून ठेवा म्हणजे असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो आपण पाहू शकतो की अनुक्रमांकानुसार एकूण टोटल 22 जागांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर हे तुम्ही माझी नोकरी या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकता सर्व काही. त्यानंतर इथं पदसंख्या आहेत, इथे ट्रेड आहे, 1 इयर ट्रेनिंग आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. हे 1 वर्षाची ट्रेनिंग आहे. त्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं आपण पाहू शकतो की रिगर यासाठी 8वी उत्तीर्ण. त्यानंतर फोर्जर अँड हिट म्हणजेच इथं ही जी एक जागा आहे ही 10वी उत्तीर्णवर आहे. परंतु मित्रांनो इथे उर्वरित सर्व जे काही ट्रेड आहेत ते ITI मधील कोणत्या एका ट्रेडनी झालेलं असावं. शैक्षणिक पात्रता झाल्यानंतर आपण इथे शारीरिक पात्रता पाहू शकतो की उंची ही 150 सेंटीमीटर, छाती ही 5 सेंटीमीटर फुगून जास्त झाली पाहिजे. त्यानंतर माणसाचं म्हणजे त्या विद्यार्थ्याचं किमान वजन वेट हे 45 kgच्या वर असावं. वयाची अट किमान 14 वर्षे. SC STंना 5 वर्ष सूट म्हणजे 19 वर्षापर्यंत चालेल. त्यानंतर नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे मित्रांनो. तर याची नोटिफिकेशन हे बघा, ऑनलाईन अर्ज करण्यास शेवट तारीख ही 1 मे 2024 रात्री 11:50 आहे. परीक्षा मे किंवा जूनमध्ये ही डिक्लेअर आहे. त्यानंतर इथे नोटिफिकेशन आहे. अप्लाय ऑनलिकेशन जे आहे मित्रांनो, ॲप्लिकेशन जे ऑनलाईन करण्याची जी तारीख आहे ही आजपासून स्टार्ट झालेली आहे. तर आपण जाहिरात पाहून घेऊ. इथे जाहिरात मित्रांनो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की जाहिरात पहिले आपल्याला वाचून घ्यायची असते. इथे आपल्याला ट्रेड वाईज अप्रेंटिसच्या जे ट्रेड आहेत त्या वाईज ज्यासाठी एलिजिबल ITI ट्रेड आहेत त्यासाठी व्हॅकन्सीज ह्या कास्ट वाईज इथे दिल्या आहेत. इथे आपण पाहू शकतो की कास्ट वाईज इथे आपल्याला सर्व काही पाहायला मिळतं. तर सविस्तर पहिले माहिती वाचून घ्या. त्यानंतर 2 इयर्ससाठी हे फक्त 2 ट्रेड आहेत मित्रांनो, हे 2 इयर्ससाठी आहेत. त्यानंतर रिझर्वेशन ऑफ वॅकन्सीज काय म्हणजेच कुठल्या कास्टसाठी काय काय त्यांनी जे दिलेलं आहे ते पाहायचं. एक्स सर्व्हिसमॅन असाल तर एलिजिबिलिटी इथं ITI ट्रेड वगैरे पास वगैरे दिलेला आहे. त्यानंतर एज लिमिट दिली आहे 14 वर्ष. त्यानंतर आपण खाली पाहू शकतो पेमेंट सिलेक्शन. हा मित्रांनो आता याची सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे ते पाहणार. तर शॉर्टलिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स फॉर द रिटन एक्झामिनेशन वुड बी मेड ट्रेड वाईज ॲज पर एक्स्टंट पॉलिसीज. यांचं म्हणणं असं आहे मित्रांनो की यांच्या पॉलिसीनुसार यांची एक शॉर्टलिस्ट लागेल. तुमचा जेव्हा रिटर्न एक्झाम म्हणजे जो एक्झाम होईल त्यानंतर ते डिक्लेअर केलं जाईल की तुमचा शॉर्टलिस्टमध्ये नंबर लागला किंवा नाही. त्यानंतर अजून आपण पाहू शकतो की कॅन्डिडेट विथ नॉन ITI हे बघा मित्रांनो रिटर्न एक्झाम इथं शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट इन द प्रिलिमिनरी मेरिट लिस्ट विल बी इश्यू ॲडमिट कार्ड फॉर अपेअरिंग इन रायटिंग एक्झामिनेशन विथ ईमेल. म्हणजे प्रत्येकांना ज्याची जी माहिती असेल ते तुम्हाला तुमच्या ईमेलद्वारे कळवण्यात येईल शॉर्टलिस्ट लागल्यानंतर. द क्वेश्चन पेपर विल बी. त्यानंतर सेंटर ऑफ एक्झाम मित्रांनो द सेंटर ऑफ एक्झामिनेशन विल बी मुंबई. याचं जे एक्झाम सेंटर आहे हे फक्त मुंबई असणार आहे. त्यामुळं फॉर्म भरण्या अगोदर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर इथे आपण पाहू शकतो की जेव्हा आपली लिस्ट लागेल त्या लिस्टमध्ये आपलं जर नाव आलं तर आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. ठीक आहे. तर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपला डॉक्युमेंट सोबत काय काय न्यावं लागतील तर SSC मार्कशीट आणि सर्टिफिकेट, ITI सर्टिफिकेट, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट आणि अपंगत्व असल्यास, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असल्यास इफ अप्लिकेबल आहे मित्रांनो, आणि स्पोर्ट्सचं काही सर्टिफिकेट वगैरे असल्यास
त्यानंतर तुमचे तुम्ही डॉक्युमेंटमध्ये सुद्धा सक्सेस झाल्यानंतर तुमचे एक ओरल टेस्ट होईल, म्हणजे तोंडी परीक्षा, तुमचे डॉक्युमेंट वगैरे सर्व झाल्यानंतर. आणि त्यानंतर मित्रांनो एक फायनल लिस्ट लागेल, फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट ट्रेड अँड कॅटेगरी वाईज लागेल मित्रांनो. विल बी प्रिपेअर्ड बेस्ड ऑन द मार्क्स ऑब्टेन इन द रिटन एक्झाम. म्हणजे तुम्ही जो रिटन एक्झाम दिलेला आहे आणि तुमचा जो काही इंटरव्ह्यू झालेला आहे याच्या बेसिसवर तुमची फायनल लिस्ट लागेल. आणि त्यानंतर कॉल फॉर जॉईनिंग अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, आणि त्यानंतर तुम्हाला एक कॉल येईल. तर तुम्ही त्याची वेबसाईटवर ही माहिती बघू शकता. त्यानंतर तुमचा मित्रांनो अजून एक प्लस पॉईंट त्यामध्ये असा आहे की तुम्हाला मेडिकल एक्झाम पण द्यावं लागेल. म्हणजे तुमचं एक मेडिकल सर्टिफिकेट जे असतं तर तुमचं एक मेडिकल केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो इथे आपण पाहू शकतो की ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, नो ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, जो काय तुम्हाला परीक्षेला जाण्यासाठी, जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूला जाण्यासाठी जो काय खर्च लागेल हा तुम्हाला तुमचा स्वतःचा करावा लागेल. तर त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे अशा पद्धतीने तुम्ही भरू शकता. त्यासाठी फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचा लागेल. त्यानंतर मार्कशीट, आरटी मार्कशीट, ITI मार्कशीट, ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सविस्तर माहिती बघून घ्यायची आहे. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.